नमस्कार बालमित्रांनो, मी हर्षदा गंगाधर हांडे, संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर. तर आज झालेल्या इयत्ता 4थी MTSC परीक्षा याची आपण मराठी या विषयाची उत्तरसूची पाहणार आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया मराठी या विषयाची आन्सर की. प्रश्न पहिला, PV सिंधूने कोणत्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवले? सन 1995, सन 2013, सन 2015 व सन 2016. तर याचे योग्य उत्तर आहे सन 2016. प्रश्न क्रमांक 2, वरील उतार्यासंबंधित अयोग्य विधान कोणते आहे? सिंधूला बॉक्सिंग या खेळाची आवड होती. आंध्र प्रदेश सरकारने सिंधूची नेमणूक उपजिल्हाधिकारी म्हणून केली. PV सिंधूचा जन्म रिओ दी जानेरो येथे झाला. सन 2016 साली PV सिंधूला अर्जुन पुरस्काराने गौरवात करण्यात आले. तर याचे योग्य उत्तर आहे फक्त अ, क आणि ड, पर्याय क्रमांक 2. सोबतच्या चौकटीतील अक्षरांपासून एक म्हण तयार होते. त्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका प्राण्याचे नाव तयार होईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 8व्या व 9व्या. प्रश्न क्रमांक 4, खालील शब्दांच्या यादीत एकूण किती जोड शब्द आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रश्नचिन्ह वापरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फक्त अ आणि ड, ऑप्शन नंबर 4. प्रश्न 6, वरील कविते संबंधित अयोग्य जोडी कोणती? रातराणी, अंधाराला घाबरायचं नाही, गुलाब, सारखं येता जाता रडायचं नाही, कमळ, संकटांना चिखलात बुडवून रडावे व 4, सदाफुली, सारखं रुसून राहायचं नाही. तर याचे योग्य उत्तर आहे 3, कमळ, संकटांना चिखलात बुडवून रडावे. प्रश्न क्रमांक 7, बकुळेचे फूल काय करायला सांगते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुणांच्या सुवासाने जिंकावे. प्रश्न क्रमांक 8, खालील शब्दांचा वर्णानुक्रमे योग्य क्रम कोणता असेल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ड, ब, अ, क. प्रश्न क्रमांक 9, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात पर्यायातून शोधा. सरोवराभोवती सुंदर हिरवळ होती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विशेषण. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती बाब क्रिकेट खेळाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल. प्रश्न क्रमांक 11, इंग्रजी शब्द व त्याच्या पर्यायी मराठी शब्द यांच्या जोडीतून चुकीची जोडी शोधा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्हायरस, जीवाणू. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या पर्यायात चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत? याचे योग्य उत्तर आहे 4, रजनीनाथ, शशांक, सुधांशू. प्रश्न क्रमांक 13, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. रेल्वे स्टेशनवर आगगाडीमध्ये चढण्याचे प्रवाशांची डॅश डॅश होती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, झुंबड उडाली. प्रश्न क्रमांक 14, खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. तर याचे योग्य उत्तर आहे 1, बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य. 15 ऑगस्ट रोजी आमच्या शाळेत स्वातंत्र्याचा उत्साहात साजरा केला. तर याचे योग्य उत्तर आहे 1, अमृत महोत्सव. प्रश्न क्रमांक 16, मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रथम डॅश डॅश झाले. तर याचे योग्य उत्तर आहे 4, ध्वजारोहण. ध्वजारोहणानंतर डॅश डॅश म्हटले गेले. तर याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रगीत. प्रश्न क्रमांक 18, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा. सरपंचाच्या घरात लोकांची नेहमी वावर असते. तर याचे योग्य उत्तर आहे 1, फक्त अ आणि क. प्रश्न क्रमांक 19, खालील पर्यायातील कोणत्या अक्षरांपासून अर्थपूर्ण अलंकारिक शब्द तयार होत नाही? तर याचे योग्य उत्तर आहे 3, माकनिवे. पर्याय क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या वाक्यात एकही अशुद्ध शब्द नाही? तर याचे योग्य उत्तर आहे 4, पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात. प्रश्न क्रमांक 21, सोबतची जाहिरात वाचा व दिलेल्या प्रश्नांचे उत्तरे पर्यायातून शोधा.
सोबतच्या जाहिरातीत दुकानात 300 रुपयांच्या खरेदी केल्यास किती रुपयांचा फायदा होईल? तर याचे योग्य उत्तर आहे 45 रुपये. प्रश्न क्रमांक 22. खालील पर्यायातून शब्दसमूह व शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द यांची योग्य जोडी ओळखा. तर याचे योग्य उत्तर आहे 2. कमी आयुष्य असलेला अल्पायुष्य. प्रश्न क्रमांक 23. खालील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग पर्यायातून शोधा. गावात 4थी पर्यंत शाळा होती. तर याचे योग्य उत्तर आहे 1. स्त्रीलिंग. प्रश्न क्रमांक 24. खालील अर्थाचा योग्य वाक्यरचना पर्यायातून शोधा. आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे. याचे उत्तर आहे 3. बोटावर खेळवणे. प्रश्न क्रमांक 25. खालील पर्यायातून अनेक वचनी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. तर याचे योग्य उत्तर आहे 3. तळी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.